धारावीमध्ये अनेक कलाकार दडले असल्याचं नेहमीच बोललं जातं। त्यामुळे इथलं टॅलेंट शोधण्यासाठी अनेक जण कार्यरत असतात। धारावीत जवळच असणाऱ्या माटुंगा लेबर कॅम्प इथे वरद विनायक मंडळ आहे। या मंडळाच्या बाप्पा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हातांनी साकारलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। एकदंत दयावंत चार भुजाधारी माथे पर सिंदूर सोहे मुसे की सवारी। आपण आहोत आता माटुंगा लेबर कॅम्पमध्ये आणि आपण बघतोय की बाप्पाचं आगमन जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी झालेलं आहे, तसंच मंडळांमध्ये देखील झालेलं आहे। धारावी माटुंगा लेबर कॅम्प इथला हा वरद विनायक जे मंडळ आहे त्या वरद विनायक मंडळाचा हा गणपती आहे आणि हा गणपतीचं विशेष म्हणजे या संपूर्ण धारावीमध्ये हा जो गणपती आहे हा मुलांनीच इथल्या जे मंडळातले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतःच्या हातांनी बनवलेला आहे। अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी या गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि ही स्वतःच्या हातांनी जेव्हा बनवली जाते त्यात आणखीन मूर्त स्वरूप येतं। त्यामुळे ही मूर्ती नेमकी कशी बनवली आहे, याला किती दिवस लागलेत हे आपण या सगळ्यांना विचारूया आणि नेमकी मूर्ती किती दिवस बनवली आहे, कशी बनवली आहे, यांनी चेतन सिंग यांनी ही मूर्ती बनवली। आपण त्यालाच विचारूया कसं बनवली आहे मूर्ती। ये एक्चुअली हमारे जो मंडल लोग के लड़के थे उनका विषय था कि इस बार कुछ नया करना है, 10वां साल है, कुछ तो नया करना है और यहाँ पर स्टैंडिंग ही बनाना है। तो मैं बोला इसको चलो ठीक है, इस बार कुछ नया करते हो, अपन जगह पे ही बनाएंगे। तो जो हमारे यहाँ की मूर्ति निकलती है गली से वो पूरा सिस्टमेटिक मेजरमेंट सब एकदम मेजरमेंट से निकलता है कि यहाँ से ये निकलना चाहिए, इनके यहाँ से ये प्रॉब्लम नहीं होना चाहिए। वो हिसाब से हम लोग ने ये मूर्ति यहाँ पर जगह पे ही बनाया है और 20 दिन में हम लोग ने पूरा रेडीमेड करके एकदम क्रिएट करके हम लोग ने ओपनिंग भी अच्छे से की है। मूर्ती जी बनवतात त्याचं खरं तर जे रूप असतं ते डोळ्यामध्ये असतं, तर ते डोळे पेंटिंग करणं हे खूप कठीण काम असतं। हे कसं केलं? ये एक्चुअली ऑलमोस्ट तो हम लोग ने पहली बात तो ये नाइट में चालू किया, जो कोई प्रॉब्लम ना मिले, कुछ ना मिले। वो आग का वर्क जो होता है ना उनमें 4 से 5 घंटा उसी में ही चले गए। वो आग और जो मुंह का फेस और जो रिएक्ट रहता है, फेस जो मूवमेंट रहता है आग बिग बनाने का, वो मूवमेंट में एकदम बोलते हैं ना मतलब कि जो सामने देखती है मूर्ति, जो मूर्ति सामने देखते तो दिखना चाहिए हाँ मूर्ति अपन को देख रही, वो हिसाब में अपन को 4 घंटे हम लोग को ऐसे ही निकालने में गए मुझे वो मूर्ति बनाने में। आग जो बनाए, उसके जो आँखें बनाए, एक एक पॉइंट टू पॉइंट स्ट्रेट, और जो दिखता है कि हाँ सामने देख रही है कि नहीं, हम लोग को देखना पड़ता है हाँ चलो देख रही है। नीचे मेरे जो कार्यकर्ता के लड़के लोग थे उनको पूछना पड़ता है कि देखो अभी कैसा देख रही है कि नहीं, मूर्ति बरोबर दिख रही है आग, तो वैसे हमको पूछना पड़ता है, वो हिसाब में हमको बनाना पड़ता है। तर बाप्पा या धारावीला नक्कीच आशीर्वाद देणार आणि या मुलांना देखील नक्कीच आशीर्वाद देणार अशी आशा व्यक्त करूया आणि बाप्पा गणपती बाप्पा मोरया असं म्हणून थांबूया।